काल बाप्पा गेले, आज मांडव खाली आहे. खूप वाईट वाटते. कालच्या मांडवात बाप्पा होते आणि पूर्णपणे मांडव भरलेला होता. आज तो खाली आहे, तर खूपच म्हणजे वाईट वाटत आहे. आणि आता 1 वर्ष थांबावं लागेल आणि आतुरतेने वाट बघावी लागेल बाप्पाची. नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर काल 8वा दिवस होता गणपतीचा आणि काल पूर्णपणे ब्रेक घेतला होता व्लॉगिंगचा. बाकी बाहेरच होतो, लवकर उठलेलो 10:30 वाजता, म्हणजे ते लवकरच झालं सध्या तरी. आणि मी डेली व्लॉग करतो आहे गणपती आहेत म्हणून. आणि मी फिरत असतो मध्ये मध्ये, पण तेव्हा मी व्लॉग नाही करत होतो. पण आता जिथे कुठे मी फिरायला जाईल तिथे व्लॉग करेन, कारण की मी डेली व्लॉग नाही करू शकत, पॉसिबल नाही मिळत ते. मी डेली व्लॉग नाही करत कारण कंटेंट नाही मिळत आपल्याकडे डेली. तर ट्राय करेल जेव्हा जेव्हा मी कुठे फिरायला जाईल तेव्हा व्लॉग करण्याचा, आणि काही सण वगैरे असले तेव्हा व्लॉग करेल नक्की. तर आपल्या गावात एक विसर्जन आहे, तर ते देखील कव्हर करण्याचा प्रयत्न मी करणार आहे आज. आता 2 वाजलेले आहेत आणि पाऊस खूप जोरदार चालू आहे. बाहेर जायचं होतं पण पाऊस खूप असल्या कारणाने प्लॅन रद्द करावा लागतोय. तर पाऊस खूप जोरदार आहे, बाहेर जाण्याचा प्लॅन कॅन्सल केलेला आहे. थोडं काम पण होतं, ते पण थोडं पुढे ढकललेलं आहे. आणि पाऊस थांबला पाहिजे, कारण की आज आमच्या गावातील 9व्या दिवसाचं गणपतीचं विसर्जन आहे. तर पाऊस थांबला तर खूप बरं होईल. तर आता 5:15 वाजलेले आहेत आणि मी साईबाबांच्या मंदिरात आलेलो आहे आणि पाऊस थांबलेला आहे. तर आता आम्ही निघालो होतो पालघरला, म्हणजे 2 व्हीलर घेऊन जाणार होतो, पण अमोल बोलला की कार घेऊन जाऊ. मग आता आम्ही पतूला घेऊन आलो आणि अमोल परत घरी गेलेला आहे, त्याला थोडं काम आहे. तर या आधीच्या शॉटमध्ये तुम्ही बघितलं असेल की आज नाक्यावरच्या गणपतीचं विसर्जन आहे, तर त्यांचं डेकोरेशनचं काम चालू होतं. तर मी तिथे राहुलकडे गेलेलो, थोडं काम होतं, तर ती एक व्हिडिओ काढली. आणि बरं झालं पाऊस थांबला, दुपारी खूप होता. आता विसर्जन आहे तर पाऊस थांबलाच पाहिजे. तर बघा आता आम्ही आलो आहे चंद्रावर ट्रॅफिक लागलेली आहे रोडमुळे. रोड केले होते पण काय ते पावसात करतील तर खराबच होतील. बघा कशी गाडी हालते आणि आम्ही पण हालतात. गाडी 6 वाजायला 10 मिनटं आहेत आणि आम्ही 15 मिनटं झालो 4 रस्त्यावर अडकलो आहे ट्रॅफिकमध्ये. बघा इथून तिथून सर्व इथून गाड्या आल्यात. तर आता आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आम्ही काय करत आहेत, आम्ही एक व्हिडिओ शूट केलेली आहे छोटीशी, इंस्टावर तुम्ही बघू शकतात, AN ट्रेडिंगवर. मी आहे आणि पतू आहे. पतू काय बोलेल? काय बोलू आता, रोजचं आपण गुरुवारी येतात स्वामीच्या दर्शनाला, आणि आज आमच्या गावात विसर्जन सोहळा आहे, तुम्ही नक्की बघा. त्याची सुद्धा व्हिडिओ येणार लवकरच हार्दिक पाटीलच्या ब्लॉगमध्ये. तर आता तुम्हाला दाखवतो कसली व्हिडिओ बनवत होते. टॅबमध्ये 2 प्रॉफिटचे चार्ट्स खोललेले आहेत. पहिलं तर 13,000 आहे आणि दुसरा 7,000 आहे. तो क्लिअर नाही होत मिळत, पण तुम्हाला स्क्रीनवर दाखवेल जर अमोलने मला स्क्रीनशॉट पाठवले तर. तर तुम्हाला जर ट्रेडिंगचे काही कोर्सेस वगैरे करायचे असतील तर तुम्ही अमोलला कॉन्टॅक्ट करू शकतात फॉर मोर इन्फॉर्मेशन. तर अमोलची जी आपण प्रमोशन केलं आहे मागच्या क्लिपमध्ये, तर त्याचे आपल्याला 1 लाख रुपये भेटलेले आहेत. आणि त्याचा सबूत आहे पतू किती भेटल्यात? 1 लाख रुपये. 1 लाख प्रॉफिट नाही झाला, 1 लाख थेट अकाउंटमध्ये आलेले आहेत. त्याच्यानंतरच त्याचं मी प्रमोशन केलेलं आहे. 5,000 दिले. एवढं आपण असं फ्रीमध्ये कोणाचं प्रमोशन करत नाही, पैसे घेऊन करतात. 1 वर्षाचा एक कॉन्ट्रॅक्ट, 1 वर्ष हार्दिक पाटीलला कोर्स देऊन टाकला तो, आपले ऍड करतो, ऍडव्हर्टायझिंग करतो म्हणून. बोलणं काय बोलू काय बरं जाऊ द्या. अमोलने हार्दिकला 1 लाख रुपये दिलेत, कारण 1 वर्षाचा करार आहे की हार्दिक प्रमोशन करणार, करत राहणार आणि अपडेट देणार हार्दिक पाटील यांच्या YouTube चॅनलवर. तर नेहमीप्रमाणे भोलेनाथमध्ये गर्दी होती म्हणून आपण आपल्या मागील स्पॉटवरच थांबलोय नाश्ता करायला. अजून गणपती निघाला नाही, अजून प्रिपरेशनच चालू आहे. तर आता जस्ट पालघरवरून आलो, 7:45 झाले आणि अजून मूर्ती म्हणजे अजून मिरवणूक निघालेली नाही मिळत गणपतीची. तर आता जाऊ बघूया काय होते आज. तर आता वाजलेत 8:20 झालेले आहेत आणि अजून मी अमोलच्याच घरी आहे. का? कारण की अमोल
ने तयारी करायला खूप टाईम लावला आणि आम्ही पतूला पण त्याच्या घरी सोडून आलो मध्ये. तर आता गणपती निघालेला आहे, गाण्यांचा आवाज येत आहे. तर चला जाऊया फटाफट. शेलके शूट करताना, आकाश, हिमांशू आणि हे आमचे एडिटर निशांत वजे. तर आता 9:30 वाजलेले आहेत आणि मी घरी जेवायला आलोय आणि जेवतो आणि परत जाऊया विसर्जन पाहायला. शेवटच्या मंडळात विसर्जन आहे. 9व्या दिवसाचं विसर्जन नाकाळीचा आणि असं सजवलं आहे बघा, तुम्ही बघा कसं सजवलं आहे. असं वाटते राजाचा दरबार आहे हा. असं डेकोरेशन तुम्ही पालघरमध्ये पण बघितलं नसेल. आणि हा दरबारात बघून असं वाटते राजा एकदम थाटात बसलेला आहे. Janaki,
तर आज 9व्या दिवसाचं गणपती विसर्जन झालेलं आहे आणि आमच्या गावातला शेवटचा गणपती होता. तर विकी, आज पूर्ण दिवस तू शूट करत होता, तुला कसं वाटलं? शूट करायला तर मजाच येते खूप, आणि ते वर्ण गणपतीला शूट करायला तर अजूनच मजा येते. आणि शूट पण झालेलं आहे सर्व, आणि 12 वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघालो आहेत परत आरतीसाठी नाकाळे मंडळात. आणि गावातले आमचे सर्व विसर्जन झालेले आहेत. आता 11व्या दिवशी आम्ही पालघरला जाऊ, तिथे फक्त विसर्जन बघू आम्ही. नाही, मी व्लॉग करणार. हां, ब्लॉग ब्लॉग येईलच. आपल्या व्लॉगमध्ये थोडा मजाक मस्ती चालत राहते, तर ती तुम्ही सिरियसली नका घेऊ बस. हां, तर एन्जॉयमेंटसाठी बघा. तर होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. गणपती बाप्पा आणि subscribe मोरया. करा. मोरया. आणि प्रतीक शेलकेला फॉलो करा Instagram फोटोग्राफी. बाय बाय.